तर मी ना तुम्हाला म्हणलं होतं, मी ना पहिल्यांदाच ह्याच्या अगोदर उकडीचे तांदळाचे मोदक केलते आणि मी म्हटलं पण होतं, की त्यांच्या पप्पांना मला एकदा करून घालायचंय. तर नारळ ओला घरात शिल्लक होता. मग माझी सगळी तयारी सुरू झाली. नारळ वगैरे किसून घेतला, सगळं सारण तयार करून घेतलं. सारण तयार झाले, की एका साईडला काढलं. तीच कढई घासून घेतली आणि त्याच्यामध्ये आता मला पीठ मळून घ्यायचं होतं तांदळाचं. नंतर सोयाबीन करायचे होते. सोयाबीनची पण सगळी तयारी केली. पाणी गरम करायला ठेवलं. पॅकेटमधून सोयाबीन सगळं साईडला काढलं. आता हे म्हणजे विकतचं तांदळाचं पीठ होतं ते सगळं मी मिक्स केलं, झाकण लावून ठेवलं. आता सोयाबीन पण गरम पाण्यामध्ये घातलं, त्याला पण झाकण लावलं. एका साईडला पाणी गरम करून घेतलं. छान-छान असे म्हणजे मोठे-मोठे असे मोदक मी तयार करून घेतले. मोदक एका साईडला उकडते, तोपर्यंत सोयाबीन पिळून घेतलं आणि पटकन असं सोयाबीन तयार केलं. संचित आजारी होते, त्यामुळे त्याचे ओठ थोडे सुकले होते. त्यामुळे मी त्याला थोडासा लिप बाम लावून दिला. नंतर पटकन असा स्वयंपाक झाला, की ताट तयार केलं. आता मोदक होतं, त्याच्यावरून थोडंसं तूप घातलं, सॅलड घेतलं, तांदळाची भाकरी केलती, चपाती केलती आणि मस्त असं आपलं सोयाबीनची भाजी. चला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि जेवायला.